मुंबईवरून मंडणगडच्या दिशेने येणारा हा टँकर आहे। या टँकरमध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, परंतु आपण बघू शकता त्या रस्त्याच्या बेजबाबदार मुले एसटी वाल्याने याला कट मारली आणि कट मारल्यानंतर ती टँकर खचलाय आणि आता या टँकरला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम चालू आहे। परंतु प्रश्न एवढा निर्माण झालेला आहे की हा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली जो तमाशा लावलेला आहे ह्याचा हा परिणाम आहे। आपण बघू शकता किती अडचणीत आणि एखादा जर टँकर जर खाली गेला तर किमान 30 ते 25 फूट खाली जाऊ शकतोय आणि आतमध्ये डिझेल आहे, आतमध्ये पेट्रोल आहे, याचं किती नुकसान होऊ शकतं ह्याचा अंदाजा देखील आपल्याला असून सुद्धा आपण शांत आहोत, हे आपलं दुर्दैव आहे।